आपल्या विविध मागण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे कर्मचाऱ्यांनी 2 दिवसीय संप प्रारंभ केला आहे। 23 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजतापासून 2 दिवसीय संप प्रारंभ केला आहे। प्रमुख मागण्यांमध्ये नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, तसेच मध्यंतरीच्या काळात केंद्रीय NPS कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सर्व सुविधा तात्काळ राज्यात लागू करा, एक किमान पेन्शन मध्ये केंद्रासमान उचित करा, सर्वांना समान किमान वेतन देऊन कंत्राटी व योजना कामगार, अंगणवाडी, आशा वर्कर, महिला परिचर इत्यादींच्या सेवा नियमित करा, तसेच इतर 14 महत्त्वाच्या मागण्यांसाठी 2 दिवस अर्थात 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी 2022 रोजी संप सुरू करण्यात आला आहे। या संपात शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथील MR वाघ, SA गुजर, CP मडावी, RM बहुरे, SP कोरडे, VR पाराशर, DP शेजोडे, VV टिकार, RP प्रधान, SN नकवाल आदी यावेळी उपस्थित होते। 23 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केलेल्या आवाहनानुसार शासकीय तंत्रनिकेतन खामगाव तर्फे सर्व तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अधिकारी महासंघ यांच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन करत आहे। सदर आंदोलन हे संघटनेने सांगितल्याप्रमाणे 2 दिवसाचे 23 व 24 संप करण्याचे ठरलेले आहे। काल माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत संघटनेची चर्चा झाली आणि आज संघटनेची पुन्हा 11 वाजता चर्चा होणार आहे। 11 वाजता चर्चा झाल्यानंतर वरून आदेश आल्यानंतर पुढील संप चालू ठेवायचा किंवा मागे घ्यायचा याविषयी ठरवण्यात येईल। शासकीय तंत्रनिकेतन खामगावच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज हा संप 100% यशस्वी करण्यात आलेला आहे। या संपाच्या प्रमुख 16 मागण्या असून त्यात सर्वात प्रथम हे जुनी पेन्शन योजना लागू करणे, निवृत्तीचे करण्याचा सुद्धा दुसरी मागणी आहे। त्यानंतर शासनाने 21 महिन्याचा जो DA फ्रीज करून ठेवलेला आहे तो देण्यासंबंधात सुद्धा अशा प्रकारच्या 21 मागण्या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आलेल्या आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।